हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 6th लेसन ट्रिग्नॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 6.2 मधील बेसिक कन्सेप्ट्स पाहणार आहोत. ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नॉमेट्री. टू मेजर द हाईट ऑफ अ टॉवर, बिल्डिंग, ट्री or distance of a ship from the lighthouse or width of a river, etc., we cannot measure them actually, but we can find them with the help of trigonometric ratios. आता जर आपल्याला एखाद्या ट्रीची हाईट मेजर करायची असेल, एखाद्या ट्रीची किंवा बिल्डिंगची किंवा टॉवरची जर आपल्याला हाईट मेजर करायची असेल, किंवा आपल्याला लाईट हाऊस आणि शिप याच्यामधील आपल्याला डिस्टन्स मेजर करायचा असेल, किंवा विड्थ ऑफ रिव्हर मेजर करायची असेल, तर आपण डायरेक्टली मेजर करू शकत नाही. तर अशा वेळेला आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचा यूज करून हे डिस्टन्स किंवा हाईट मेजर करू शकतो. फॉर द पर्पज ऑफ कॉम्प्युटेशन वी ड्रॉ अ रफ स्केच टू शो द गिवन इन्फॉर्मेशन. आता आपल्याला हाईट किंवा डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण काय करणार आहोत, जे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली असणार आहे त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपण रफ स्केच करणार आहोत, रफ डायग्राम करणार आहोत. ट्रीज, हिल्स और टॉवर आर व्हर्टिकल ऑब्जेक्ट्स. आता आपल्याला माहिती आहे ट्रीज, हिल्स किंवा टॉवर्स हे काय व्हर्टिकल ऑब्जेक्ट्स आहेत जे ग्राउंडला परपेंडिक्युलर असणार आहेत. So we shall represent them in the figure by segments which are perpendicular to the ground. मग आपण रफ डायग्राम काढताना ट्रीज, हिल्स, टॉवर्स यासारखे जे व्हर्टिकल ऑब्जेक्ट्स असणार आहेत ते आपण सेगमेंट्सने दाखवणार आहोत, जो काय असणार आहे ग्राउंडला परपेंडिक्युलर असणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला ट्रीची हाईट काढायची असेल तर आपण ट्रीचं पिक्चर न काढता त्याच्या ठिकाणी काय करणार आहोत, आपण असा सेगमेंट काढणार आहोत जो काय असणार आहे ग्राउंडला परपेंडिक्युलर असणार आहे. वी विल नॉट कन्सिडर द हाईट ऑफ द ऑब्झर्वर अँड वी शॅल नॉर्मली रिगार्ड ऑब्झर्वर्स लाईन ऑफ विजन टू बी पॅरलल टू द हॉरिझॉन्टल लेवल. आता आपण जो ऑब्झर्वर असणार आहे त्या ऑब्झर्वरची हाईट कन्सिडर करणार नाही, तर त्याचं काय आपण लाईन ऑफ विजन कन्सिडर करणार आहोत, जे काय असणार आहे हॉरिझॉन्टल लेवलला पॅरलल असणार आहे. लाईन ऑफ विजन. आता लाईन ऑफ विजन म्हणजे काय पहा, इफ द ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट द लोकेशन ए लुकिंग ॲट अन ऑब्जेक्ट बी, देन द लाईन ए बी इज कॉल्ड अ लाईन ऑफ द विजन. आता इथे डायग्राम काढलेले आहे, या डायग्रामच्या आधारे आपण समजून घेऊ लाईन ऑफ विजन म्हणजे काय. आता ए हा एक पॉईंट आहे आणि या पॉईंटच्या ठिकाणी काय आहे, ऑब्झर्वर आहे. बी हा पॉईंट आहे आणि या पॉईंटच्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. आता ऑब्झर्वर काय करतो आहे, या ऑब्जेक्टकडे पाहतो आहे. ए या पॉईंटवरती ऑब्झर्वर आहे, तो काय करतो आहे, बी या पॉईंटवर जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टकडे पाहतो आहे. मग ही जी लाईन ए बी आहे या लाईन ए बीला काय म्हणायचं, लाईन ऑफ विजन. आता अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे काय पहा, इफ अन ऑब्झर्वर ॲट ए observes the point B which is at a level higher than A and AM is the horizontal line, then angle BAM is called the angle of elevation. आता आपण येथे डायग्राम काढलेले आहे, या डायग्रामच्या आधारे आपण अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे काय समजून घेऊ. काय सांगितलेलं आहे पहा, इफ अन ऑब्झर्वर ॲट ए, ऑब्झर्वर कुठे आहे, ए या पॉईंटच्या ठिकाणी ऑब्झर्वर आहे. ऑब्झर्व्स द पॉईंट बी आणि तो काय करतो आहे, बी या पॉईंटकडे पाहतो आहे आणि बी हा पॉईंट कुठे आहे, विच इज ॲट अ लेवल हायर दॅन ए. ए पेक्षा काय आहे, तो हायर लेवलला आहे, एच्या वरच्या बाजूला आहे. अँड ए एम इज द हॉरिझॉन्टल लाईन आणि ए एम ही काय आहे, हॉरिझॉन्टल लाईन आहे. देन अँगल बी ए एम इज कॉल्ड अँगल ऑफ इलिव्हेशन. मग येथे जो हा अँगल तयार झालेला आहे, हॉरिझॉन्टल लाईन आणि लाईन ऑफ विजन यांच्यामध्ये हा जो अँगल तयार झालेला आहे याला म्हणायचं अँगल ऑफ इलिव्हेशन. आता ऑब्झर्वर काय करतो आहे, बी या पॉईंटकडे पाहतो आहे, म्हणजे ही जी लाईन आहे याला काय म्हणायचं, लाईन ऑफ विजन. आणि ही ए एम ही काय आहे, हॉरिझॉन्टल लाईन. मग ही हॉरिझॉन्टल लाईन आणि लाईन ऑफ विजन यांच्यामध्ये हा जो अँगल तयार झालेला आहे याला म्हणायचं अँगल ऑफ इलिव्हेशन. आता ऑब्झर्वर ज्यावेळेस वरच्या दिशेने पाहणार आहे त्यावेळेस अँगल ऑफ इलिव्हेशन तयार होणार आहे. आता अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय पहा, इफ अन ऑब्झर्वर ॲट ए ऑब्झर्व्स द पॉईंट सी विच इज ॲट अ लेवल लोअर दॅन ए अँड ए एम इज द हॉरिझॉन्टल लाईन, द अँगल एम ए सी इज कॉल्ड द अँगल ऑफ डिप्रेशन. आता आपण येथे फिगर काढलेले आहे, त्या फिगरच्या सहाय्याने आपण अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय समजून घेऊ.
काय म्हटलेलं आहे पहा, इफ ॲन ऑब्झर्वर ॲट ए. आता ए या पॉईंटच्या ठिकाणी ऑब्झर्वर आहे. ऑब्झर्व्स द पॉईंट सी. तो काय करतो आहे, पॉईंट सी कडे पाहतो आहे. तो काय करतो आहे, पॉईंट सी कडे पाहतो आहे. म्हणजे ही जी AC लाईन आहे ही काय असणार आहे, लाईन ऑफ व्हिजन असणार आहे. आणि AM ही काय आहे, हॉरिझॉन्टल लाईन. आणि हा जो पॉईंट आहे हा कुठं आहे, ॲट अ लोअर लेवल दॅन ए. ए पेक्षा काय खालच्या बाजूला आहे, लोअर लेवलला आहे. आणि AM ही हॉरिझॉन्टल लाईन आहे. AM इज द हॉरिझॉन्टल लाईन. देन अँगल MAC. मग ही हॉरिझॉन्टल लाईन आणि लाईन ऑफ व्हिजन यांच्यामध्ये हा जो अँगल तयार झालेला आहे याला काय म्हणायचं, अँगल ऑफ डिप्रेशन. म्हणजे ज्यावेळेस ऑब्झर्वर खालच्या दिशेने पाहणार आहे त्यावेळेस अँगल ऑफ डिप्रेशन तयार होतो. आणि ज्यावेळेस ऑब्झर्वर वरच्या दिशेने पाहतो त्यावेळेस अँगल ऑफ इलिव्हेशन तयार होतो. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि ऑब्झर्वर ज्यावेळेस एका सरळ रेषेत समोर पाहतो त्यावेळेस ती काय असणार आहे, हॉरिझॉन्टल लाईन असणार आहे. आता आपल्याला 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज माहिती आहेत. आता प्रॅक्टिस सेट 6.2 पाहण्यापूर्वी आपल्याला हे 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज माहिती असायला हवेत. आता साइन थीटा इज इक्वल्स टू आपल्याला माहिती आहे. साइन थीटा इज इक्वल्स टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. कॉस थीटा इज इक्वल्स टू ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. टॅन थीटा इज इक्वल्स टू अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. कोसेक थीटा हायपोटेन्यूस अपॉन अपोजिट साइड. सेक थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस थीटा. म्हणजे सेक थीटा इज इक्वल्स टू काय असणार आहे, हायपोटेन्यूस अपॉन ॲडजसंट साइड. आणि थीटा हा काय असणार आहे, रेसिप्रोकल ऑफ टॅन थीटा. म्हणजे स्क्वॉट थीटा इज इक्वल्स टू ॲडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.